नमस्कार. आज एक फार मोठा वर्डिक्ट आपण ज्या घुसपेटीयेला बसवून ठेवलं आहे त्याच्याबद्दल आला आहे. शेजारच्या देशाने ज्या घुसपेटीयेला आपण शरण दिली आहे तिच्यावरती डेथ सेंटेन्स प्रनाऊन्स केलं आहे. नेमकी का हा सेंटेन्स आला आहे हे समजणं फार जरुरी आहे. त्या कंट्रीमध्ये जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा जेन झी चेंज चाहू इच्छित होतं, पण ऑपोजिशनचे फॉलोअर्स आणि जेन झी जे ऑपोजिशनसाठी फ्रंट करत होते त्यांना मतं द्यायला इन्कार करून दिलं होतं. फ्रँचाईज जो वोट द्यायचा अधिकार आहे तो छिनून घेतला होता. आज जेव्हा डेथ सेंटेन्स आला आहे त्या घुसपेटीयेचं म्हणणं असं आहे की ही जो सेंटेन्स आला आहे तो एक नॉट डेमोक्रॅटिकली इलेक्टेड गव्हर्नमेंटमधनं आला आहे. तो एक रेव्होल्युशनचा सरकार आहे म्हणून त्यांचा जो सेंटेन्स आहे तो काही लागू पडत नाही. पण प्रश्न असा उठतो की जेव्हा घुसपेटीयेने इलेक्शन करवलं होतं तो कुठला डेमोक्रॅटिक होता जो आज डेमोक्रेसीचं फ्रंट त्या घेत आहेत. जेव्हा लोकांचा मत देण्याचा अधिकार छिनला जातो तेव्हा लोक उठतात, जर्नलिस्ट लिहितात आणि स्टुडंट्स रस्त्यावर प्रोटेस्ट करतात. काय हे फेअर आहे का की त्यांना मारून टाकायला पाहिजे? का हे डेथ सेंटेन्स चुकीचं आहे तुम्हाला वाटतं? जेव्हा इलेक्शनच त्या कंट्रीमध्ये अर्ध्यापेक्षा जास्ती लोकांना वोट देण्याचा हक्क छिनला गेला होता. तुम्हाला काय वाटतं? वोटिंग अधिकार किती महत्त्वाचा आहे ह्याच्याबद्दल सांगा. आणि जेन झीचं कुठे चुकलं जर का शेजारच्या कंट्रीमध्ये उठून त्यांनी जर आपला हक्क मांडला आणि कंट्रीला पेटवलं आणि जे अनडेमोक्रॅटिकली इलेक्टेड घुसपेटीया आहे तिला पळवला. तुमचं मत येऊ द्या. तुम्हाला काय विचार वाटतो ह्याच्याबद्दल? धन्यवाद.